रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण परत चांगल्या लोकेशनला आहोत। चांगल्या लोकेशनला म्हणजे अंबर इंटरनॅशनल नावाची एक शाळा आहे जी CBSE बोर्डाची आहे, ती ढोकाळीला आहे। आणि त्या अंबर इंटरनॅशनल शाळेच्याच जस्ट अपोजिटला जर आपण बघितलं तर हायलँड पार्क नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जे ढोकाळी बाळकुंभ रोडवरती असणारं कॉम्प्लेक्स आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 20 माळ्याची बिल्डिंग आहे। आपल्याकडे इथे एक हायर फ्लोअरला एक 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा मोठा एरिया तुम्हाला मात्र नक्की मिळतो। कारण आजकालचे 1 BHK आणि त्यावेळेचे 1 BHKमध्ये फरक नक्की आहे। साधारण 12 वर्ष जुना हा फ्लॅट तुम्हाला मिळेल। पण जर फ्लॅटचा तुम्ही एरिया बघितला तर तुम्हाला जाणवेल की खरोखर चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट तुम्हाला हा मिळू शकतो। हा जो फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटसोबत तुम्हाला एक प्रॉपर पोडियमची कार पार्किंग मिळणार आहे। आणि लोकेशन वाईज जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं लोकेशन। घरात सगळ्यात चांगली गोष्ट, आता मी हा दरवाजा उघडलेला आहे तर इतकी हवा सुंदर आणि चांगली फील तुम्हाला नक्की येते। ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली हवा आहे। दरवाजा उघडा ठेवला तिथं जर सेफ्टी डोअर बनवला आणि जर तो तुम्ही सेफ्टी डोअर उघडा ठेवला तर बरोबर क्रॉस व्हेंटिलेशनमध्ये तुम्हाला खूप चांगली हवा लागते। नंतर जर याची एंट्री बघितली तर बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे। अशा पद्धतीचं याचं कंपासद्वारे आपल्याला इथे दिसते। पुढे आल्यानंतर तुम्ही बघितलं तर इथे एक फ्लॅट आहे, इकडे एक फ्लॅट आहे आणि नंतर इथे तुम्हाला 2 लिफ्ट आहेत। समोरच्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि इथे परत आपण आलो पुढे आल्यानंतर समोर इथे 2 फ्लॅट आहेत। 2, 2, 4, 2, 6 टोटल तसं बघितलं तर एका फ्लोअरवरती 6 फ्लॅट असणार आहेत। आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता हे ढोकाळीचं हे क्रिकेटचं ग्राउंड वगैरे हे सगळं जिथे प्रॉपर्टी एक्झिबिशन वगैरे भरतं किंवा काही मोठमोठे प्रोग्राम झाले तर ह्या इथे तुम्हाला दिसलेले भरलेले असतात। अशाच जागेवरती खरं हा फ्लॅट आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये इन करणार आहोत त्यावेळेला असं लेआउट आहे की घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इनलेट भिंत लागते आणि मग तुम्ही इकडे वळाला तर तुम्हाला असा सुंदर चांगल्या पद्धतीचा एक हॉल मिळतो। जो हॉल तुम्ही बघितलं तर खूप चांगला आहे। आणि इकडनं जर बघितलं तर इथे चांगली मस्त अशी खिडकी आहे। हे खिडकीतनं बाकी मस्त तुम्हाला हवा आतमध्ये नक्की येते। आणि ही अंबर इंटरनॅशनलची शाळा आहे। अशा पद्धतीचं खरं तर याचा व्ह्यू आहे। तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचं पण इथे सोय ऑलरेडी केलेली आहे। नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला डायनिंगसाठी प्रॉपर एक जागा आहे आणि जी अशा ठिकाणी लागलेली आहे। नंतर इकडे आलात तर इथे चांगल्या पद्धतीचं एल शेपमधलं असणारं तुम्हाला किचन मिळणार आहे, जे किचन अशा पद्धतीचं आहे। अधिक जर इकडं तुम्ही विचार केला तर इथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी ऑलरेडी जागा मिळते अशा। आणि गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, स्टोरेज वगैरे थोडं बनवलेलं आहे। पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं पॅसेज आहे। त्याच्यानंतर इथे आलात तर इथे एक मस्त चांगल्या पद्धतीचं एक तुम्हाला वॉशरूम बाथरूम मिळतं, जे सुंदर आणि चांगलं आहे। आणि नंतर जर इकडे बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला कपडे सुकवत घालण्यासाठी अधिक वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी ऑलरेडी तुम्हाला इकडे पण एक जागा भेटणार आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक सुंदर चांगल्या पद्धतीचं बेडरूम असणार आहे। ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर इकडनं जर बघितलं तर इथून तुम्हाला जर इथे बघितलं तुम्हाला तर इथे एक खिडकी आहे। या खिडकीतनं एकदम अंबर इंटरनॅशनल शाळाचे मुलं वगैरे सगळे खेळताना तुम्हाला तुमच्या घरामधनं एकदम प्रॉपरली दिसतात। इथे परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी अशी एक खिडकी आहे। इथून हॉस्पिटल्स म्हणा त्या सगळ्या गोष्टी खरं तर जवळच आहे। DMart इथून जवळ आहे, CP गोयंका शाळा जवळ आहे, कापूरवाडी जंक्शन जवळ आहे। आणि इथे तुम्हाला मात्र ह्या फ्लॅटमध्ये परत कपाट बनवण्यासाठी एक वेगळी जागा मात्र दिली गेलेली आहे। बिल्डिंगला OCCC सगळं कम्प्लीट आहे, सोसायटी पण झालेली आहे। आणि कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला लोन मिळू शकतं। पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं परत इथे मिळतं। अशा पद्धतीचा ज्या मंडळाने ढोकळे लोकेशनलाच हायलँड पार्क नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅटची गरज आहे, 1 BHKचा फ्लॅट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर सारासार विचार करून जर कोणाची इच्छा असेल इकडे फ्लॅट हवा आहे म्हणून, तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे। पोडिंग कार पार्किंग सहित फ्लॅट उपलब्ध असल्याकारणानं हे जे मालक आहे ह्या मालकांनी ह्याची किंमत ठेवताना 77 लाख रुपीज निगोशिएबल असणारी किंमत आहे। खूप मोठं निगोशिएशन होणार नाही, थोडंफार निगोशिएशन याच्यामध्ये नक्की होईल। आणि अशाच पद्धतीचे वेगळे चांगले आणि असे सगळ्याच क्वालिटीचे फ्लॅट आपण रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। काही बजेटचे फ्लॅट असतील, काही कमी बजेटचे असतील, काही जास्त बजेटचे असतील, सगळेच फ्लॅट दाखवण्याचा आपण रोज प्रयत्न करतो आहे। फ्लॅट दाखवण्यापाठीमागं कारणच हे आहे की लोकांना कळू दे की बाबा कुठे काय काय चाललं आहे आणि आपण कुठे काय काय केलं पाहिजे। कारण मी पण मालक लोकांशी बोलताना बऱ्याचशा गोष्टींची चर्चा करून नंतर आपण ते व्हिडिओ काढण्याचा खरं तर जास्तीत जास्त आपला प्रयत्न असतो। खूप जवळजवळ 90 ते 95% लोक आपण जे बोलतो किंवा आपण जे सांगतो त्या गोष्टी त्यांना त्या गोष्टींची सहमत असतात। एक 4-5% लोक आहेत की त्यांना
ते त्यांच्याच गोष्टीवरती अडून राहिलेले असतात. त्याच्यात त्याला मी काहीच करू शकत नाही. पण शक्यतो जास्तीत जास्त बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं वधून घेतलेल्या मात्र नक्की असतात. आमचे घरं बघत राहा, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला पण एक उत्साह बरकरार राहून जास्तीत जास्त रोजच्या रोज तुमच्या पुढं आम्हाला येता येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.